पण क्लायंटलाही कन्सेप्ट आवडेल. अनु, एखादी नवीन कन्सेप्ट क्लायंटला द्यायची, त्यासाठी त्याला पटवायचं, हे एक कौशल्य आहे. आय मीन, तो 1000 प्रश्न विचारतो. याचे व्हिज्युअल इफेक्ट्स काय असतील, ऍड कशी जाईल, लोकांचा रिस्पॉन्स काय असेल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, त्याचं शंका निर्मूलन करायचं. कधी कधी तर माठ्या, मी काय सांगतोय ते ऐक ना, असं म्हणायची इच्छा होते, पण नाही, ते सगळं पोटात घालायचं. सर, द कन्सेप्ट इज इन दिस वे, असं वगैरे म्हणून मस्का पॉलिशी करायची. ऍक्च्युली ही जर ऍड चांगली झाली ना, तर या क्लायंटकडनं आपल्याला बऱ्याच ऍड्स मिळू शकतात. कन्झ्युमर प्रोडक्ट आहे आणि याचे जे सेलिंग पॉइंट्स आहेत बाकीच्या ऍड मेकर्सनी इतके वापरले आहेत की ते बोथट झाले. आपल्याला काहीतरी नवीन नवीन कन्सेप्ट आणायची, हटके. पण वीरू, तुला असं वाटतं की या कन्सेप्टमुळे त्या प्रोडक्टची मागणी वाढेल अजून? इट्स अ रिलेटिव्ह टर्म. म्हणजे अनेकदा असं झालंय की जाहिराती अप्रतिम होत्या, त्या प्रोडक्टची डिमांड वाढली होती थोडे दिवस, पण मार्केट व्हॅल्यूवर काहीच फरक नाही पडला. 1000 गोष्टी असतात, अक्षरशः 1000 गोष्टी असतात. म्हणजे कॉम्पिटिटर क्लायंट काय करतो, त्याचे स्ट्रॅटेजीज काय असतात. टू मेक इट सिम्पल, एखाद्या मुलीला बटाट्याची भाजी आणि पोहे अतिशय उत्तम करता येत असले तर ती चांगली गृहिणी होते का? नाही. 1000 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आज वार काय आहे? का उपास आहे? आज बुधवार आहे ना? हो. ओ गॉड, मला निशांतला भेटायला जायचं होतं आणि आता 8 वाजतायत. मला 6ला पोचायचं होतं तिकडे. त्याला फोन करून सांग ना, आज नाही येऊ शकत मी. फोन काय कर, आमच्या घरी भेटणार नाही होता आम्ही फोन करून सांगायला. बागेत फोन नसतो, यू डोंट नो. अनु, 2 तास तो तुझी वाट बघणार नाही. तो कदाचित गेलाही असेल त्याच्या कामाला, तो विसरलाही असेल तुला. नाही नाही, मी निघते, लगेच जाऊन त्याला भेटते आणि सॉरी म्हणते. तुला त्याचा राग माहित नाहीये वीरू. अनु कूल आहे. त्याला सांग आपण उद्या परवा भेटूया. विल डिस्कस ऑन दिस. नाही रे, आय हॅव टू लिव्ह. कशी कशी विसरले मी. आता तो नक्की चिडणार. अनु, चांगला मूड लागला, याच्यातनं 2-3 आयडियाज नवीन निघतील, ते डेव्हलप करायला 2-3 दिवस जातील, उगाच वेळ जाईल. तू इकडेच जेवून जा, मी मॅडमशी बोलतो. नाही, मला जायचंय. हे बघ, मला फिल्म मध्ये काम करायला आवडतं, पण निशांतपेक्षा जास्ती नाही. काय नाही करू शकत ही अनुष्का या ऍटिट्यूडनी. इतके पोटेन्शियल असून सुद्धा. अरे, प्रेम म्हणजे टाइमपास असतं, टाइमपास. जेवायला नाही घालत प्रेम, मेहनत करावी लागते, मेहनत. मी का बोलतोय? या बसा. हो. मी सुधाला बोलवून आणते. ओके. नमस्कार. नमस्कार. मी मोहन पंडित, संजीवनी व्याख्यानमालेचा उपाध्यक्ष. हो, तुम्ही अगदी सांगितल्या वेळी हजर झालात. हा एकदम पंक्च्युअल. हो. बोला, काय म्हणता? मी मध्यंतरी तुम्हाला आमच्या संस्थेचे गेल्या 10 वर्षांचे अहवाल पाठवले होते. आपण पाहिलेत का? हो, म्हणजे वरवर बघितलेत, नीट अभ्यास नाही करू शकले. आणि त्यातूनही खरं सांगू का, मला ह्या सगळ्याचं खूप दडपण आलंय. नाही म्हणजे कुलकर्णी सरांनी तुम्हाला माझ्याकडे एवढ्या विश्वासाने पाठवलं, त्यामुळे तुम्हाला नाही म्हणणं मला उचित नाही वाटलं. हो. या व्याख्यानमालेला अजून किती दिवस आहेत? 15 दिवस आहेत. बर, म्हणजे पुरेसा अवधी आहे तर माझ्याकडे अभ्यास करायला. होय होय. एक मनात शंका आहे, विचारू? बोला. काय हो, तुमच्या व्याख्यानमालेला बंडा रुपये व्याख्यानमाला असं का म्हणतात? त्याचं काय की पहा, पहिल्या व्याख्यानमालेला आम्ही आधी दिग्गज मंडळी बोलवली, खूप जोरात तयारी केली. आधी 1 महिनाभर अगोदरपासून गावात फलक वगैरे लावले. बर. खूप तरी तयारी होती सगळी. कारण काय की ह्या समाजातल्या सगळ्या थरातली मंडळी ह्या व्याख्यानमालेला यावीत असं आमचं म्हणणं आहे. मग त्यासाठी तयारी करणं आलंच. तुम्हाला सांगतो, ही 6 दिवसाची व्याख्यानमाला एकदम लोकप्रिय झाली. आता त्याला कारण आहे, आमचे वक्ते सुद्धा अगदी एकापेक्षा एक सरस बोलणारे आहेतच. आणि तुम्हाला सांगतो की प्रेक्षक किती येतात हे श्रोते, त्यासाठी मग आम्ही काय केलं की प्रवेशद्वाराजवळ एक पेटी ठेवली आणि त्या पेटीमध्ये प्रत्येकाने 1 रुपया टाकायचा. बर. तुम्हाला सांगतो, प्रत्येक भाषणाला 5 ते 6 हजार रुपये जमायला लागले. काय सांगताय काय? हो, हो, हो. हो, घ्या ना, चहा घ्या. थँक्यू.
हं. आणि अगदी स्तुतीचा अगदी दोषपत करून सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आम्ही वक्त्याला कोरा सही केलेला चेक देतो. मानधनाची रक्कम त्या वक्त्याने लिहायची, तेवढा पैसा आहे संस्थेकडे. हो. नाही नाही, तुमच्या संस्थेबद्दल, संस्थेच्या कामाबद्दल खूप ऐकलंय हो मी. हो. पहा काय की शिक्षण, समाजशास्त्र, देशप्रेम किंवा अगदी उद्योग सुद्धा अशा विविध विषयांवरती आम्ही ही भाषणं अरेंज केलेली आहेत. पण यंदा शिक्षण क्षेत्रामधल्या कुठल्याही विषयावर आपलं भाषण असावं असं आमच्या मनामध्ये आहे. अर्थात हा विषय तुम्हाला म्हणजे नाही 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 नाही, माझ्यासाठी पण कठीणच आहे. काय आहे, कॉलेजमध्ये 40 मिनिटं लेक्चर देणं खूप सोपं आहे, पण 1 तास एखाद्या विषयावर भाषण द्यायचं नाही वाटतं तेवढं सोपं नाहीये. खरं तर मी खूप विचार केला या गोष्टीवर नंतर, की शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काही घडतंय, ते समाजापुढे कुणीतरी आणलंच पाहिजे. आपण वर्तमानपत्रातून रोज वाचतो, आपण बाहेरच्या जगात गेल्यावर सुद्धा ऐकतो की शाळा कॉलेजांमधून कितीतरी प्रकरणं घडतायत. पण ते ऐकल्यावर माझ्या मनात असं येतं की माणूस शहाणा आहे असं म्हणणं कितपत योग्य ठरतं. खरंय. त्यात खूप 1 मिनिट. आणि तुमच्या या व्याख्यानामध्ये विद्यार्थी सुद्धा येतात का? ऑफकोर्स. आता पहा, विद्यार्थ्यांची संख्या साधारण 40% असते. बरं बरं. आणि एक आमची खासियत अशी या व्याख्यानमालेची, आमच्याकडे राजकारणी मंडळी सुद्धा येतात, बापरे. अगदी मुख्यमंत्री सुद्धा येतात. तुम्हाला सांगतो, आता 2 वर्षापूर्वी आपले मुख्यमंत्री, म्हणजे त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते पण येऊन गेले. आता परवा मला बोलताना म्हटले की मी जमलं तर येऊन जाईन. पण त्याबद्दल मी आता काहीही बोलत नाही. नाही नाही, मला सांगूही नका. मला आधीच भाषणाचं टेन्शन आलंय आणि त्यात मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर तर मला अजून दडपण येईल. मग तुम्ही मला तारीख कधी कळवू शकाल? उद्या तुम्हाला तारीख कळवतो. आणि आमचे कार्यकर्ते तुम्हाला न्यायला येतील. बर. शिवाय दुसरी गोष्ट अशी की मनात कुठलीही शंका असली तरी निसंकोचपणे विचारायचं. बरं, मग येऊ मी? बर. ओके. ताई मला कळतच नाही का मी अशी कशी विसरले. आणि उद्या निशांतच विसरला तर काय तुला? काहीतरी बोलू नकोस. पण अनु, मला एक कळतच नाहीये, तू मुळात त्याला स्वतःहून बोलावून घेतलंस आणि विसरलीस कशी? अगं वीरूच्या घरीच माझा मूड गेला होता आणि मग घरी आल्यावर तू म्हणालीस की निशांत तिकडे येऊन गेलाय. तू नुसता येऊन नाही गेला तर तू एक मूर्ख मुलगी आहेस हे आम्हाला माहिती असलेलं गुपित सांगून गेला. ताई प्लीज, माझा मस्करीचा मूड नाही. अगं वीरूने फोन केला, तो म्हणाला की एक नवीन ऍड करायची आहे, प्लीज घरी ये, डिस्कस करूया. मी गेले आणि त्यात निशांतला भेटायला विसरले. खूप चिडला का ग तू? कोणी कितीही शांत आणि समंजस असलं ना तरी 2 तास वाट बघितल्यावर चिडणारच. मी खूप सांगायचा प्रयत्न केला की चुकामुक झाली असेल तुमची. मग काय अजूनच भडकला. म्हणाला उगाच सावरा सावर करू नकोस तू. असं म्हणाला ना तू? निशांत एवढा चिडेल मला वाटलं नव्हतं. किती भडकला होता तो. अगं मला मान्य आहे माझी चूक आहे, पण आता मी काय करू? मग हीच चूक त्याच्याकडे जाऊन मान्य कर. ताई तू त्याला फोन करतेस आणि तू त्याच्याशी बोल. त्याचा जर मूड चांगला असेल तर मग मी बोलते. नाही अनु, चूक तुझीच आहे, तुलाच निस्तरावी लागणार. जा फोन कर त्याला. पण ताई अनु, जा. ओके. हॅलो
निशांत आहे का? प्लीज त्याला फोन द्याल का? आहे. मी अनुष्का बोलते. अनुष्का, फोन कोणाचा आहे बघ ग, मी आलोच. हॅलो 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 नी अनुष्का, फोन कोणाचा होता ग? काय ग, काय झालं? काही नाही. मग मावशी बाहेर गेली. हा, मावशी बाहेर गेले, पण तुला काय झालं? काही नाही, तरी पण खरंच काही नाही. मला सांगण्यासारखं नाही आहे का? नाही, तसं नाही काका. मग निशांत माझ्यावर रागवलाय. का, काय झालं? माझ्या एका ऍड फिल्मची मीटिंग होती, हा, त्यामुळे मी त्याला भेटू शकले नाही. तेव्हापासून तो तुझ्याशी बोलत नाही, होय ना? हिस्ट्री रिपीट्स. म्हणजे अगं बाई, तुझी मावशी म्हणजे निशांतची आई आणि मी रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायचो, पण या भांडणातच मोठी रंगत असते खरंच. हे असल्या गोष्टींचं टेन्शन बिन्शन काय घ्यायचं नाही आहे. चल, वेडी कुठली. मी सांगतो ते ऐक यापुढे. हे तुमचं जे भांडण चालू आहे ना, ते आणखीन थोडे दिवस लांबू असं छानपैकी. येस, रोज गुडी गुडी वागण्यात काही गंमत नसते, भांडणातच खरी रंगत असते. म्हणून तर एकमेकांबद्दल वाढणारी जी ओढ असते ना, ती आणखी अशी मजबूत होते माहितीये. तू एक काम कर, यापुढे निशांतला अजिबात फोन करू नकोस, भेटू सुद्धा नकोस. त्याचा फोन येतो की नाही बघ. हा, तुला थोडा त्रास होईल, पण एकदा त्याचा फोन आला की मग हसा 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 असं हसायचं का? काय रेड मुसू 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 करून. तर मी आहे ना तुझ्या वाडीशी. चल हसा. हा, आणि त्याचा फोन आल्यानंतर सांग मला. त्याला काकाला विसरशील आणि म्हणशील, कोण काका तुम्ही? नाही हो. नाही ना, नाही ना, नाही ना, नाही ना. व्हेरी गुड. आई आई काय? थँक्यू. अगदी आता माझ्या मनात हाच विचार चालू होता.
कुणीतरी असं मस्तपैकी गरम गरम चहा माझ्या हातात आणून ठेवावा. थँक्यू. कसलं टेन्शन आलंय तुला? टेन्शन वगैरे काही नाही ग. कॉलेजमध्ये दिवसभर बडबड बडबड करत असते, त्याने थकायला होतं अगदी. आई ते वेगळं. डोक्यात खूप विचार आल्यावर जो थकवा येतो ना, तो वेगळा असतो आणि तो लपवता येत नाही. आकांक्षा, दिवसेंदिवस ना मला तुझ्या समोर यायला, तुझ्याशी बोलायला भीतीच वाटायला लागली. तू अगदी माझ्या वेदनेवरतीच बोट ठेवतेस, रोक ठोक. आता तू पण रोक ठोक सांग, काय झालं? उगाच विषय नको बदलूस. अगं बाई, खरंच एवढं काही टेन्शन नाही आलंय मला. ते परवा पंडित आले होते ना, हा, ते काय झालं त्यांचं? चांगले आहेत ते, चांगलं काम करतायत. म्हणूनच तर मला टेन्शन आलंय. ते चांगले आहेत, चांगलं काम करतायत, म्हणूनच आपल्याकडून त्यांना काही अपशब्द जाऊ नये, आपल्यातून काही चूक घडू नये, त्यांचा अपमान होऊ नये असं वाटतं मला. त्याचीच धास्ती वाटते. एका परिसंवादात त्यांनी मला भाषण करायला सांगितलंय. कॉलेजची प्रिन्सिपल असल्यामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असं काहीतरी मला बोलायला सांगितलंय. चक्क 1 तास भाषण करायचंय मला. आता अशी बघतेस काय माझ्याकडे? हसू नकोस. 40 मिनिटं लेक्चर देणं खूप सोपं असतं, पण हे असं भाषण नाही, काय हे? तू एकदा बोलायला लागल्यावर आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी मायनर वाटतील तुला. आई, आणि मला वाटतं की प्रेक्षक असा तसा नसणार, म्हणून उगाच थातूर मातूर बोलून काही चालणार नाही तुला. म्हणून तर एवढं टेन्शन आलंय. काहीतरी बोलून चालणार नाही. अगं, आणि कदाचित मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत म्हणे. नक्की नाही अजून. आई, कोण येणार आहे हे महत्वाचं नाहीये, विषय काय आहे हे महत्वाचं आहे. आई, हल्ली शिक्षण क्षेत्र खूप दुर्लक्षित झालंय. चुकीच्या शिक्षणामुळे आजची पिढी वाया चालली आहे, आणि हे कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाहीये. हल्ली पैसा कमवण्यासाठी शिक्षण महत्वाचं नाहीये, सगळ्यांना शॉर्टकट्स हवेत, सहज मिळायला हवा पैसा. बरोबर बोलते ना? तू बरोबर बोलतेस की चुकीचं बोलतेस हे आपण नंतर बघू, पण तू बोलत राहा, फक्त बोलत राहा, मी ऐकत राहते. काय ग, कुठून शिकलीस तू एवढं सगळं? हेच ना, हे सगळं शिकायला हल्ली आई कॉलेजमध्ये जावं लागत नाही, कुठेही शिकता येतं. आई, लेक्चर्स मध्ये आम्ही जे शिकतो ना आणि बाहेर जे शिकतो त्यात खूप अंतर आहे. साध्या जीएसच्या इलेक्शन्स मध्ये आपण पैसा कसा कमवू शकतो किंवा कसा कमवावा हे सुद्धा आम्ही शिकतो हल्ली बाहेर. आणि ह्यातूनच निर्माण होतोय हिंसाचार. भर रस्त्यात कुणाचा खून झाला तरी कुणाला भीती वाटत नाही, कुणीही मदतीला धावत नाही, कारण कशाला उगीच आपण त्या लफड्यात पडा असं म्हणून पळून जातात तिथून. पण आकांक्षा, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अख्खी पिढीच्या पिढी, तरुण पिढी भरडली जाते. नाही आई, भरडली जात नाहीये. हे सगळं प्रकरण आजची तरुण पिढी एन्जॉय करते. हो आई, त्यांना सहज पैसा हवाय, हे सगळं करून त्यांना सहज पैसा मिळतो, थ्रिल सुद्धा मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली कोणाला मरणाची भीतीच नाही राहिली. उगाच सडत जगण्यापेक्षा असं रोज मरता मरता जगण्यात काय हरकत आहे? छे, हे सगळं भयानक आहे, भयानक. आणि हे जर असं रोज घडत असेल ना, तर कुणीतरी निर्भीडपणे हे समाजापुढे आणलंच पाहिजे. हे कुणीतरी सत्य रोखठोक बोललेच पाहिजे. छे, थँक्यू. थँक्यू. मला परिसंवादासाठी तू एक खूप छान विषय निवडून दिलास. खरंच आकांक्षा, खऱ्या अर्थाने तू आता मोठी झालीस. पुढे तू